12 वर्षाचा वनवास संपला आणि जेव्हा या पांडवांना 1 वर्षाचा अज्ञातवास स्वीकारायचा होता, तो ते विराट देशामध्ये गेले, मत्स्य देशात, आणि त्या ठिकाणी 1 वर्ष अज्ञातवासामध्ये राहिले. प्रत्येकाने वेगळा वेगळा वेश घेतला. परंतु अचानकपणे जेव्हा विराटाच्या गायी पळवून नेण्यात येत होत्या, तेव्हा त्या गायी कुणी पळवून नेल्या त्या रोखण्यासाठी जेव्हा अर्जुनाने बृहन्नडेच्या स्वरूपामध्ये सहकार्य केलं, ती गोष्ट इकडं कौरवांना समजली. आणि हेच ते पांडव, कारण पांडवांशिवाय हे कृत्य कोणीच करू शकत नाही असा विश्वास त्यांनाही होता बरं का. कारण दरवेळेला कौरव घाबरायचे, पांडवांच्या कृत्यांना घाबरायचे, अंतर्मनामधून पांडवांना ते घाबरायचेच. इथेही आपल्याला विचार करता येईल, कौरव दुष्कृत्य करणारे आणि पांडव धर्माला धरून चालणारे. आजही धर्माला धरून चालणाऱ्या प्रत्येकाला अधर्मावरचे माणसं घाबरतातच. हे कौरव आणि पांडव आज आपल्यात नाहीत म्हटलं तरी आहेत हो. कारण जे दुष्कृत्य करणार आहेत, अधर्माने चालणार आहेत ते कौरवच आहेत, सत्याने चालणार आहेत ते पांडवच आहेत. आणि सत्याला कुणीही घाबरतं, म्हणून अधर्माला चालणाऱ्यांना भीती वाटते ती धर्माला धरून चालणाऱ्यांची. म्हणून जिथं धर्म आहे ना तिथं सत्य आहेच आहे, जिथं धर्म आहे तिथं विजय आहेच. मग त्यांना ओळखलं म्हटलं तरी त्यावेळेला मात्र भीष्माचार्यांनी ओळखल्यावर सांगितलं की हा यांचा अज्ञातवास संपलेला आहे. म्हणजे आता झालं, पांडव खरं चांगल्या मार्गाने आलेले आहेत, परंतु चांगल्या मार्गाने आलेल्यांना पुन्हा संपत्ती कशी त्यांची त्यांना वापस द्यायची. बरं, ती वापस हे देणार नाहीत माहीत असताना युद्ध, जर तुम्हाला संपत्ती पाहिजे तर युद्ध करा, कौरवांनी सांगितलेलं आहे. आणि इकडं द्रौपदी, कुंती, भीम या सगळ्यांना एकच इच्छा होती की हे न्यायी नाही आहेत ना, कौरव न्यायाने वागणारे नाही आहेत, मग त्यांना धडा शिकवलाच पाहिजे. कारण दरवेळेला द्रौपदीला जो जो त्रास होत होता त्या वेळेला ती पांडवांना एकच सांगत होती, काही झालं तर याचा बदला घेतला पाहिजे. पण ती थांबवतच नव्हती ना. परंतु तरी देखील युधिष्ठिर धर्माला धरून चालणारे असल्या कारणाने युद्ध टळलेलं बरं हा विचार आला आणि कृष्ण शिष्टाई करण्यासाठी म्हणून कृष्णाला पाठवलं. नको ते युद्ध, कारण युद्ध म्हणलं तर अहो मला सांगा, युद्ध म्हणलं तर हाणा माऱ्यापेक्षा कित्येक जीव जातात. अहो जो 84 लक्ष योनी नंतर प्राप्त होणारा देह आहे तो असाच का घालवा, त्यापेक्षा सामोपचाराने घेतलेलं बरं ना. कृष्ण परमात्मा आलेले त्यावेळेला जेव्हा कृष्ण परमात्म्याला कौरवांनी नकार दिलेला आहे, युद्ध थांबणार नाही, युद्ध होणारच, आणि झालंही तसंच. परंतु ते युद्ध होत असताना मग साथ पाहिजे ना. साथ मागण्यासाठी जेव्हा कृष्णाकडे गेलेले, युद्ध ठरलेलं आहे, दिवस ठरला, पण कौरवांना वाटत होतं की आपल्याला कृष्णाकडनं काहीतरी मदत मिळाली पाहिजे. पांडवांनाही ते वाटत होतं. मग आता कृष्णाने जेव्हा सांगितलं की मी आणि आता माझी जर तुम्हाला दोघांना मदत पाहिजे असेल तर एकीकडे मी एकटा आहे आणि एकीकडे माझी पूर्ण सेना आहे, हवं ते मागून घ्या. दुष्टबुद्धीच्या क्रौर कर्म करणाऱ्या कौरवांनी एक विचार केला, एकट्या श्रीकृष्णाला घेऊन करायचं काय, तो काय करणार आहे. त्याच्यापेक्षा त्याची सगळी सेना आपल्याकडे आली तर आपलं सैन्य वाढेल. सेना आलेली आहे. आणि कृष्ण परमात्म्याने अट पुन्हा दुसरी एक घातली होती की जो कोणी मला म्हणजे माझी मागणी करेल तेव्हा मी एक करणार आहे, मी या युद्धामध्ये हातात शस्त्र घेणार नाही. आता कृष्णाला मग कोण मागेल हो, तो आपल्याकडून मागून घेतला तर शस्त्रही हातात घेणार नाहीये. मदत करणार म्हणजे काय करणार आहे, तो फक्त सारथी आहे, रथाचा सारथी. मूळ स्वरूपामध्ये भगवंत रथाचे सारथी आहेत म्हणूनच हे घडलेलं आहे ना. यशस्वी तिकडे आलेली आहे, पण हे कौरवांना कुठं कळणार. आणि असो युद्ध झालं. या युद्धामध्ये एक 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 करत गांधारीचे एक एक पुत्र मारले गेले.
दर दिवशी 18च्या 18 दिवस दर दिवशी गांधारी त्या रणांगणावर जायची. तिच्या बंद डोळ्यांनी अंतःचक्षुणी बघायची की या रणांगणावर माझे पुत्र मरून पडलेले आहेत, एक 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 पुत्र जातोय. कल्पना करा की एका मातेला त्या रणांगणावर रक्ताच्या थारोळ्यामध्ये आपले पुत्र पडलेले आहेत, आपले आप्तेष्ट पडलेले आहेत. रोज विलाप करायची, दर दिवशी जायची, वापस यायची, विलाप करायची. एवढंच घडत गेलं. सरते शेवटी ज्या वेळेला संपूर्ण पुत्रांचा नायनाट झाला, पुत्र गेले, अत्यंत विलाप केला. यशस्वी पांडवांकडे आलेली आहे, तिलाही माहित होतं येणार असं म्हणून. आणि यशस्वी मिळाल्यानंतर जेव्हा कृष्ण परमात्मा समोर आले त्यावेळेला गांधारीने सांगितले की कृष्णा, मला तुझ्याशी बोलायचंय. लक्षात घ्या, एक पतिव्रता नारी, तिच्यामध्ये काय शक्ती असते ते. पतीच्या वचनावर चालणाऱ्या, पतीच्या प्रत्येक म्हणजे चुकीच्या नाही बरं का, प्रत्येक चांगल्या कार्याला सहकार्य करणाऱ्या स्त्रीला पातिव्रत्य मिळतं. गांधारीला मिळालेलं होतं आणि त्यामुळं तिच्यामध्ये पातिव्रत्याची ताकद आलेली होती. आणि कृष्ण परमात्म्याशी आज संवाद करत असताना तिने सांगितलं की हे कृष्णा, तू तर नियंता आहेस, जगाचा नियंता आहेस. मग हे युद्ध तू थांबवू शकला असतास, परंतु तू युद्ध थांबवलेलं नाहीये. आणि आज या पातिव्रत्याच्या जोरावर मी तुला शाप देते. आणि त्यावेळेला गांधारीनं श्रीकृष्ण परमात्म्याला शाप दिलाय की कृष्णा ऐक, आजपासून 36 वर्षानंतर तुझ्या घराण्यामध्ये सुद्धा तुझे आप्तेष्ट याच पद्धतीने एकमेकांमध्ये भांडण करतील आणि याच पद्धतीनं तुमच्या संपूर्ण घराण्याचा नायनाट होईल, नष्ट होतील. गांधारीनं शाप दिला कृष्ण परमात्म्याला. कृष्ण गांधारीला म्हणतायत की नियती कुणाच्या तरी मुखातून बोलते आहे, जे घडणार आहे ते आपल्या मुखात आलेलं आहे, ते सत्य होईल. आणि पुढे 36 वर्षानंतर यादवांच्या घराण्यामध्ये सुद्धा सहज दिल्लगी मस्करी करत असताना, खेळत खेळत जेवण करत असताना एकमेकांवर अन्नाचे घटक टाकत मजा मस्करी करत करत भांडण विकोपाला गेलं आणि यादव घराण्याचा त्याच पद्धतीनं नायनाट झाला. मंडळी, इथंही गांधारी काय सांगते बघा की पतिवचनावर चालणाऱ्या, पतीच्या प्रत्येक घटकाला साथ देणारी एक नारी, ऋषीमुनींनी वनामध्ये जाऊन तपश्चर्या केल्यानंतर जेवढं त्यांना तपसाधना केल्यानंतर तपश्चर्याचं फलित मिळतं, तेवढंच फलित पतीची सेवा केल्यानंतर त्या पतिव्रता नारीला मिळते. आणि म्हणून आपली संस्कृती फार चांगली आहे. प्रत्येक स्त्रीनं आपण पतीची सेवा म्हणजे आजच्या कालखंडामध्ये फक्त पतीच्या मताला सहमती देणं एवढं जरी केलं तरी घराघरामध्ये पातिव्रत्याची ज्योत काही अंशी का होईना पेटेल किंवा ती तशीच स्थिर राहील, तशीच राहो, अशा आपण कृष्ण परमात्म्याकडे आशीर्वाद मागूयात आणि आजच्या गांधारीच्या चरित्राला विराम देऊया. गोपाल कृष्ण भगवान की जय.